प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टवर सत्ताधारी मळगंगा पॅनलने 21 पैकी 20 जागा मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, तर विरोधी माऊली मळगंगा पॅनलचा फक्त एक उमेदवार विजयी झालाय. विजयी मळगंगा पॅनलचे नेतृत्व वसंत कवाद, ठकाराम लंके, शांताराम मामा लंके यांनी केले, तर विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनलचे नेतृत्व सचिन वराळ, सुनील पवार व शिवा लंके यांनी केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभाकर कवाद यांनी काम पाहिले. पारनेरचे व निघोज पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे पुष्कर लॉन्स येथे मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूयात. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आपलं पॅनल विजयी झाले. काय सांगा? श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये सर्व सभासद बंधूंनी आमच्या मळगंगा पॅनलला बहुसंख्य मताधिक्याने निवडून दिले. त्याबद्दल मी सर्व मतदार बंधूंचे आभारी आहे आणि यापुढील काळात ट्रस्टच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी जे जे चांगले कामकाज आम्हाला करता येईल ते करण्याचा जरूर आम्ही प्रयत्न करू. सर्व मतदार बंधूंनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही नक्कीच यापुढील काळामध्ये गावचा विकास करू अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदार बंधूंचे एक आराध्य दैवत माता मळगंगा आणि त्या नावाने आपण मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट गेल्या अनेक वर्ष आपण ती बिनविरोध केली. पण यावेळेला ते काही जमलं नाही, म्हणून आपण 41 उमेदवार आपण उभे केले होते आणि 21 त्याच्यातून निवडायचे होते. तरी आपल्या गावामध्ये शांततेने 2021ला 21/5ला आपली निवडणूक प्रक्रिया चालू झाली. तेव्हापासून आजपर्यंत हसत खेळत गुण्यागोविंदाने आपण प्रचार केला आणि निवडणुकीला सामोरं गेलो. तरी आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, जे आले त्यांनाही शुभेच्छा, जे पडले त्यांनाही शुभेच्छा. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. थांबा, हात वर करा. देवीची घोषणा द्या कधी जोरात.